नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम लाईफस्टाईल या माझ्या चॅनलमध्ये। तर मी आज तुम्हाला आपण वर्षभर गहू कसा साठवायचा याचा व्हिडिओ दाखवणार आहे। अगदी मी प्रॉपर पद्धतीने व सोप्या पद्धतीने मी तुम्हाला गहू कसे साठवायचे ते सांगणार आहे। अगदी कमी खर्चातील ही पद्धत आहे व आपले गहूही खूप छान असे राहतात। तर नक्की माझी ही पद्धत वापरून पाहावं, कसे तुमचे गहू राहिले तेही मला नक्की कमेंट करून नंतरनी सांगा। तर मग चला वेळ न घालवता आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। गहू बाजारातून आणले किंवा रानातले असले तरी ते स्वच्छ असे निवडून घ्यावेच लागतात, कारण त्यात काही का होईना घाण असते, खडं असतात किंवा मातीचे खडे असतात। तर अशा प्रकारे चाळणीमध्ये घेऊन छानपैकी असे निवडून घ्यावे व त्याच्या ज्या पांढरे बोंडे असतात तेही काढून घ्यावे। स्वच्छ करून ठेवले म्हणजे आपल्याला त्या वर्षभर काळजीच नाही। दळण करताना फक्त गहू घेऊन दळण्यासाठी टाकायचे, आपल्याला नंतरनी परत निवडत बसायची गरज लागत नाही। अशा प्रकारचे त्याचे जे बोंडे असतात ते काढून घ्यावे व खडे असतील तर ते खडेही पाहून घ्यावेत। आमच्या रानातीलच गहू असल्यामुळे खूप जास्त असे खडे नाहीत, तर मी आता सर्व ते निवडून घेणार आहे। एक अर्धा असा खडा आहे तर तो स्वच्छ असा निवडून घ्यावा। मी बाकीचे सर्व गहू आता निवडल्यानंतर मी तुम्हाला दाखवते। सर्व गहू निवडून झाले की अशा प्रकारे छानपैकी असे उन्हाला तापून घ्यावे। मी पातेल्यामध्ये मोठं गमेला आहे तर त्यामध्येच ठेवलेलं आहे। तुम्ही पसरून चांगले छान असे 2 दिवस कडक असे ऊन त्याला द्यावे, म्हणजे छान असे वर्षभर टिकतात, अजिबात खराब होत नाहीत। व त्यानंतरनी ज्या डब्यामध्ये भरायचे आहेत तोही डब्बा मी आता उन्हाला लावून घेतलेला आहे, म्हणजे त्यात आपले गहू खूप छान असे वर्षभर म्हटले तरी राहतात। आता आपले हे गहू उन्हाला छानपैकी असे वाळून झालेले आहेत, तर नॉर्मल झाल्यावरती आता हे आपण डब्यामध्ये कसे स्टोअर करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला, तर मग आता इथे मी आपल्या मेडिकलमध्ये म्हणा किंवा कोणत्याही दुकानामध्ये अशा प्रकारची बोरी पावडर मिळते, ही धान्यासाठी वापरली जाते। ती खाल्ली तरीही काही होत नाही। अशा प्रकारची बोरिक पावडर मिळते, तर ती पावडर या धान्यावरती चोळून घ्यावी, म्हणजे आपल्या धान्यांना कीड लागत नाही। तर मी अशा प्रकारे सर्व धान्यांना लावून घेणार आहे। जर तुम्हाला बोरिक पावडर लावायची नसेल तर मी पुढे अजून एक पद्धत दाखवणार आहे, ती पद्धत तुम्ही वापरू शकता, त्यामुळे आपले गहू अजिबात खराब होत नाहीत। अशा प्रकारे मी कापडी पिशवीमध्ये वाळलेला कडुलिंबाचा पाला घेतलेला आहे व अजून एका पिशवीमध्ये अशा प्रकारे चांगला कडकडीत असा वाळून घेतलेला आहे। ओला घ्यायचा नाही, नाहीतर ओलाव्यामुळे आपले गहू खराब होतात। तर अशा प्रकारे चांगला बारीक असा कडक वाळलेला पाला घ्यायचा। त्यानंतर 2 भागामध्ये मी विभागलेला आहे, तर खालच्या साईडला आपल्याला ठेवायचा आहे, तर त्यामध्ये मी कापडी पिशवीमध्ये ठेवलेला आहे। गव्हात मिसळला तर तो नंतर दळण काढताना खूप आपल्याला कष्ट घ्यावे लागते, तर तसं न करता डब्याच्या तळामध्ये अशा प्रकारे ही पिशवी ठेवून वरने त्यावरती गहू भरावे, म्हणजे तो पाला धान्यामध्ये मिसळत नाही व पटकन असं आपल्याला ते पिशवी काढता येते व त्या कडुलिंबाच्या पाल्यामुळे कडू वासामुळे किडे होत नाहीत व जाळेही होत नाहीत। नक्की ही ट्रिक करून पाहावं, धान्य साठवून पहा। जेवढे तुमचे साठवायचे भांडे मोठे असेल तेवढ्या लेअरमध्ये तुम्ही अशा प्रकारे कडुलिंबाची पानांची पिशवी ठेवू शकता। इथे मी आता तळामध्ये ठेवलेले आहे व माझे गहू थोडेच आहेत, तर मी 2च भागामध्ये ठेवणार आहे। जास्त प्रमाणात गहू असतील तर तुम्ही 2 ते 3 भागामध्ये ती कडुलिंबाची पिशवी ठेवू शकता। तर अशा प्रकारे आता मी सर्व धान्य भरून घेणार आहे, आणि कापडी पिशवी असल्यामुळे त्यातून कडुलिंबाचा कडू वास बाहेर येतो। त्यानंतर वरच्या सर्व धान्य भरून घेतल्यानंतर वरच्या साईडला अशा प्रकारे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवणार आहे व अशा प्रकारे ओपन ठेवलं म्हणजे त्याचा आणखी जास्त असा कडू वास येतो व त्यामुळे किडे होत नाहीत। तर प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवल्यामुळे पालाही आपल्या धान्यामध्ये मिसळत नाही। तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा। तर मग तुम्हाला ही माझी पद्धत आवडली की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगावं। अशीच माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धनश्री होम लाईफस्टाईल या माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून करावं। नक्कीच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। चला तर मग असाच एक छान असा नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी मी हजर राहील। धन्यवाद।